आजचा विषय आहे आव आणि अमांश. पोटातील जंताप्रमाणेच आणखी एक एकपेशीय परजीवी जंतूविषयी माहिती घेणे महत्त्वाचे आहे आणि याचं नाव आहे अमिबा. अमिबा नावाचे हे एकपेशीय परजीवी जंतू आतड्याच्या अंतर आवरणाला आणि गुदाशयावर सूज आणतात. एंटामिबा हिस्टोलायटिका हा आव अमांशास कारणीभूत असलेला जंतू. एका व्यक्तीच्या विष्ठेतून दुसऱ्या व्यक्तीच्या अन्नात त्याचा प्रवेश होत असतो. विशेषतः उघड्यावरील विष्ठा घरातील माशांच्या संपर्कात आल्या आणि त्याच माशा अन्नावर जाऊन बसल्या तर हा जंतू पसरतो. उष्णकटिबंधातील सर्वच देशांमध्ये स्वच्छतेअभावी आव आणि अमांस म्हणजेच अमिबियासिस हा आजार व्यापक प्रमाणात आढळतो. एंटामिबाची अंडी, ज्याला आम्ही सिस्टस असं म्हणतो, ही प्रदूषित पाण्याबरोबरच किंवा थंड अर्धवट शिजलेल्या अन्नाबरोबर पोटात जातात. आतड्यांमध्ये त्यातील क्रियाशील जंतू बाहेर येतात. यातील काही विघातक जंतू मोठ्या आतड्याच्या अंतरावरणावर सूज आणतात. ह्याला आम्ही अमेबिक कोलायटिस असं म्हणतो. कधी कधी त्यांनी जखमासुद्धा होऊ शकतात. क्रियाशील अमिबा आतड्यांच्या रक्तवाहिन्यांद्वारे लिव्हरमध्ये पोचतात आणि तिथे पू तयार करतात. ह्याला अमिबिक लिव्हर ॲप्सेस असं म्हणतात. ही एक गंभीर अवस्था असते. हे जर ॲप्सेस फुटलं तर पोटामध्ये तो पू सगळा पसरू शकतो. कधी कधी त्यामुळे हृदयावरही ताण येऊ शकतो, सूज येऊ शकते आणि पेशंटचा मृत्यू देखील होऊ शकतो. आतड्याला पडलेले अल्सर्स फुटून रक्तस्राव होऊ शकतो. पोटाच्या आतल्या आवरणाला सूज येते. ह्याला आपण पेरिटोनायटिस असं म्हणतो. ज्या रुग्णाला हा आजार झाला आहे त्याची प्राथमिक अवस्था सहज ओळखता येते. ह्या अवस्थेवर परिपूर्ण उपचार झाल्यास पुढील दुष्परिणाम टाळता येतात. अधूनमधून पोटात गुरगुरणे, कळ करणे आणि चिकट शेंब मिश्रित परसाकड होणे ही अमिबिक कोलायटिसची प्राथमिक लक्षणं आहेत. दिवसातनं 3-4 वेळा परसाकडला जायला लागत असेल आणि परसाकडला जाऊन आल्यानंतर पुन्हा पुन्हा परसाकडला जावं असं वाटत असेल किंवा संडास करताना पोटात अतिशय कळ करून दुखत असेल किंवा किंचितसा रक्तस्राव होत असेल तर ही सगळी अमिबिक कोलायटिसची लक्षणं आहेत. कधीकधी कॉन्स्टिपेशन आणि जुलाब आलटून पालटून होऊ शकतात. संडासला अतिशय घाण वास येतो. पोटाच्या उजव्या आणि डाव्या भागावर दाबले असताना कळ करून दुखतं. अमिबिक हिपॅटायटिस या अवस्थेमध्ये लिव्हरचा आकार वाढतो आणि पोटावर दाबला असताना लिव्हर हाताला लागू शकतं. खूप थंडी वाजून ताप येतो आणि बारीक कणकण वाटते. अशा अवस्थेनंतर लिव्हरमध्ये ॲप्सेस तयार होते आणि पेशंटची प्रकृती क्रिटिकल व्हायला लागते. अशा वेळेला पेशंट खूप ब्रेथलेस होतो, त्याला खूप ताप येतो आणि त्याचं पोट पण गच्च व्हायला लागतं. शौचाच्या तपासणीत हे जंतू सहज दिसत असल्याने ही तपासणी करणं आवश्यक असतं. क्रॉनिक कोलायटिस या अवस्थेमध्ये कोलॉनोस्कोपी करूनही याचं निदान आपल्याला करता येऊ शकतं. सोनोग्राफीचा उपयोग लिव्हर ॲप्सेसचं लोकेशन फायनलाइज करण्यासाठी उपयोगाला येतो. एकदा अमिबियासिसचं निदान झालं की औषधांचा वापर खूपच परिणामकारक ठरतो. लिव्हरमधील ॲप्सेस सोनोग्राफीच्या गायडेड ॲस्पिरेट करून ड्रेन करता येतं. अन्यथा गंभीर अवस्थेमध्ये लॅप्रोस्कोपिकली सुद्धा हा पस ड्रेन करता येतो. अमिबियासिस हा आजार वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेचे अनारोग्याचे प्रतीक आहे. परिणामकारक औषधांमुळे आव अमांशाचे जंतू मरतात. डिहायड्रेशन झालं असेल तर लिंबू सरबत, संत्रा मोसंब्याचा रस, नारळाचं पाणी, ताक, हलका आहार घेता येऊ शकतो. पोटात कळ करत असेल तर वेदनाशामक औषधं द्यायला लागतात. ह्या आजाराचं प्रतिबंधन सोपं आहे. शक्यतो उकळून गार केलेलं किंवा फिल्टर्ड पाणी प्यावं. उघड्यावरील अन्न खाऊ नये. ताजं, स्वच्छ आणि गरम अन्न खावं. माशांचा बंदोबस्त करावा. अन्न झाकून ठेवावं. हात स्वच्छ धुवावेत. उघड्यावर प्रातर्विधी करू नये. शौचानंतर हात साबणाने धुवावेत. भाज्या, फळे स्वच्छ धुवून मगच खावे. पाणी उकळून गार करून प्यावं आणि वैयक्तिक स्वच्छतेची नेहमीच काळजी घ्यावी. उघड्यावरील अन्न खाणं, उघड्यावर प्रातर्विधी करणं याविषयी जनजागरण करणं आवश्यक आहे. आजचा विषय संपला असला
तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. ह्या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर ह्याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.